नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. माझ्या या चॅनेलला तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर दिवीजा धारवाडकर येरंडे यांनी लिहिलेली एक रचना सादर करत आहे. बघा बरं, तुम्हालाही खूप आवडेल ही रचना आणि जरूर मला तसं कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून कळवा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असलात किंवा अजूनही सबस्क्राईब करायचं काही कारणाने राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया आपण. कवयित्री आहेत दिवीजा धारवाडकर येरंडे आणि कवितेचं शीर्षक आहे स्वप्न. झोपेत स्वप्न पडणं मला फार फार आवडतं, कारण त्यात हव्या त्या व्यक्तीला मनसोक्त भेटता येतं. काल रात्री बघा, स्वप्नात सहजच आई बाबांना भेटले. त्यांची स्वर्गातली ख्याली खुशाली प्रेमाने विचारून आले. त्यांना भेटून आल्यावर प्रसन्न सकाळी मन आनंदाने भरलेलं आणि दिवसभर मनात खट्याळ विचार बालपणातच रमलेले. स्वप्न म्हणून आवडतात मला. बघा की, नको तिकीट, नको बॅग, मस्त फिरून यायचं. आपल्याला हवी ती घटना हवी तशी जगून घ्यायचं. बिनघोर भेटून यायचं ओळखी अनोळखी माणसांना आणि अलवार वाट करून द्यायची स्वतःच्या सुप्त भावनांना. खरंय तुमचं, कधी कधी स्वप्न फार घाबरवणारी असतात, पण जाग येता क्षणी हुश, स्वप्नच तर होतं, याचा आनंदही तर देतात. एकूण काय, एखादं स्वप्न उराशी बाळगायचं आणि स्वप्नपूर्तीसाठी सर्वस्व अर्पायचं. पूर्णत्वास गेल्यावर सत्याच्या आनंदात राहायचं आणि नव्या स्वप्नांना यादीमध्ये लिहायचं. म्हणून स्वप्न आवडतात मला. हवं त्याला हवी तिथली सैर घडवून आणतात आणि अपूर्ण गोष्टीही मनाजोगत्या पूर्ण करतात. धन्यवाद. कवयित्री दिवीजा धारवाडकर येरंडे आणि सादरकर्ती आरती गुप्ते.